सो उद्यामध्ये मार्केटमध्ये काय होऊ शकतंय, उद्याचं अनालिसिस कसं राहील, हे आपण वन बाय वन थोडंसं अंडरस्टँड करूया. फर्स्ट आपण सुरुवात करूया बँक निफ्टीच्या चार्ट पासनं. देन आपण स्लोली मूव्ह करूया निफ्टी 50च्या चार्टकडे. सो आता बँक निफ्टीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आपण इथं बघू शकतो, कारण मार्केट गॅपडाऊन ओपन होऊन मार्केटमध्ये सेलिंग आलं. सेलिंगला सेलर्सला बोलवलंय मार्केटने एका चांगल्या पद्धतीनं, आणि त्यांना आपण मग मार्केटनं डब्ल्यू पॅटर्न बनवून एक बाईंग प्रोसेस दाखवून ट्रॅप केलेला आहे. पण मार्केटमध्ये जसा क्लिअर कट पॅटर्न निफ्टी 50 मध्ये बनलाय, त्या क्लॅरिटीनं बँक निफ्टी हाय ब्रेक करून वर सस्टेन करू शकलेलं नाही. सो उद्या मार्केटमध्ये काय होतंय हे थोडंसं पहिलं आपण निफ्टी 50 मध्ये अनालिसिस करू, देन बँक निफ्टी मध्ये जाऊ. जेव्हा मार्केटमध्ये काही पॅटर्न्स बनतात, हे पॅटर्न जेव्हा बनत असतात तेव्हा कधीच दिसत नाहीत, झाल्यानंतर लोकांना ते पॅटर्न दिसतात. आता मार्केट गॅप डाऊन आहे, मार्केटमध्ये सेलिंग सिनारिओ होता, मार्केटनं हाय ब्रेक केला आणि मार्केटनं त्यानंतरनं कुठे ना कुठेतरी एक सेलिंग दाखवलं. असं नाही की मार्केटमध्ये सेलिंग नव्हतं, सेलिंग दाखवलं. त्यानंतर स्वतःला मार्केटने एका सायकोलॉजिकल लेवल पाशी 800च्या लेवल पाशी होल्ड केले, आणि ही इट्स अ गुड लेवल की जिथनं मार्केटनं एक डब्ल्यू पॅटर्न बनवलाय. आणि हा एक चांगला डब्ल्यू पॅटर्न आहे की इथं बिग प्लेयर मार्केटमध्ये स्वतःची पोझिशन बनवलेला असू शकतो. का असू शकतो? कारण मार्केटनं जेव्हा त्यानं एंटर केलाय मार्केटमध्ये, तेव्हा त्यानं मार्केटमध्ये एक चांगल्या लेवलला मुवमेंट केलाय, आपण इथं क्लिअर कट डोळ्यांनी बघून सांगू शकतो. त्यानंतर मार्केटमध्ये रिटेलर ह्याच गोष्टी बघत असतो की इथं मार्केटमध्ये सेल करेल, मग तो परत एका रिट्रेसमेंटला सेल करेल, मार्केटचा प्रिव्हियसचा जो लो होता तिथनं मार्केट खाली येईल. सो जोपर्यंत मार्केटनं हा हाय ब्रेक केलेला नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये इथपर्यंत सगळे सेलिंगच केले, इथं कोणी बाईंग केलेलं नाहीये. मार्केटमध्ये बाईंग कधी झालं ऍक्च्युली? जेव्हा हे सेलिंग आलं मार्केटमध्ये, जेव्हा हे सेलिंग आलं आणि मार्केटनं जेव्हा हा हाय ब्रेक केलाय, तेव्हा रिटेलर्सनं स्वतःची पोझिशन इथं बनवलेली असू शकते. जेव्हा इथे एक सायकोलॉजिकल लेवल आहे, 22,000 ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे की जी एक्झॅक्ट येते इथंच, याच कॅन्डलच्या 2 पॉइंट वर येते. तेव्हा अशा ठिकाणी जेव्हा मार्केट एक चांगल्या ह्यानं सपोर्ट घेतंय आणि हाय ब्रेक करतंय, तर इथं पोझिशनल बायर्स बीटीएसटी साठी बाईंगला पोझिशन घेऊन बसतात, आणि त्यांचा एसएल जो असतो तो ह्या लेवलच्या खाली असतो, या सायकोलॉजिकल लेवलच्या खाली असतो. आता मार्केटमध्ये उद्या आपण कशा पद्धतीनं बघतोय ते आपण अंडरस्टँड करूया. जर मार्केट फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं, जर मार्केट फ्लॅट टू गॅप डाऊन ओपन झालं, तर मार्केटमध्ये आपण सेलिंगला बघतोय. मार्केटमध्ये आपण सेलिंगला बघतोय का? कारण नियर बाय एसएल जे अवेलेबल आहेत ते इथंच अवेलेबल आहे मार्केटमध्ये. मार्केट जेव्हा गॅप ओपन होईल त्या टाइमला आपण मार्केटमध्ये बाईंगला बघतोय. का बाईंगला बघतोय? जर मार्केट गॅप अप ओपन होतंय, तर इथला जो बायर आहे हा चांगला प्रॉफिटमध्ये येणार आहे, तर आपण त्या टाइमला ह्यांना टार्गेट करू शकत नाही. सो मार्केट इथं एसएल क्रिएट करून त्यांचे एसएल हंट करू शकतो. एकतर हा सिनारिओ बसू शकेल, कारण मार्केट डायरेक्टली सेलिंग मध्ये येणं हे लॉजिकली पॉसिबल मला वाटत नाही. किंवा सगळेजण इथं आपली पोझिशन बनवून बसू शकतात सेलिंगची, की मार्केट गॅप अप ओपन होऊन पण रेड कॅन्डल बनवून मार्केट सेलिंग यायलंय, सो डेफिनेटली इथं पोझिशनल लोक, रिटेल लोक बसू शकतात. मग मार्केट परत त्यांना टार्गेट करायला खूप मोठा मोमेंटम करावा लागेल मार्केटला. सो ह्या लॉजिकनं मार्केट ह्यांना हंट करायला येऊ शकणार नाही. हा एक रिट्रेसमेंट दाखवेल, मोठी कॅन्डल बनवेल, 200ची लेवल ब्रेक करेल, बट इथनं मार्केटमध्ये डायरेक्ट सेलिंग येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. सो आपण गॅप अप मध्ये मार्केटला बाईंगला बघतोय. जर आपल्याला डायरेक्टली बाईंग मिळत असेल तर वेल अँड गुड. जर मार्केटमध्ये डायरेक्टली सेलिंग येऊन
पॅटर्न बनवून ब्रेकडाऊन होऊन गॅप फिल होऊन जर बाईंग मिळत असेल वेल अँड गुड, आपण तिथं बाय करू. किंवा डायरेक्टली बाईंग मिळत असेल, ह्याची शक्यता खूप कमी आहे डायरेक्टली बाईंग मिळणं, कारण इथं एसएल अवेलेबल आहेत आणि मार्केट एसएल खाल्ल्याशिवाय तरी काही वर जाणार नाही. सो नक्कीच ते खाली येणार. जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा आपण बाईंग करण्याचा प्रयत्न करू. किंवा जर ओपन होताच आपल्याला काही गोष्टी अशा दिसत आहेत की मार्केटमध्ये सेलिंगची पोझिशन आपण घेऊ शकतो, तर आपण मार्केटच्या बिहेवियर नुसार सेलिंग करू. बट ओव्हरऑल गॅपअप मध्ये बाईंग, फ्लॅट मध्ये सेलिंग आणि गॅप डाऊन मध्ये पण सेलिंगला बघतोय. ह्यांचे एसएल खाऊ शकतं मार्केट, किंवा ह्यांना हार्डकोर मार्केट त्रास देऊ शकतं, एक्झिट करवायला लावू शकतं आणि मग ओरिजिनल बाईंगचा मुवमेंट मार्केट करू शकतं. सो उद्यासाठी आपण असं बघतोय. सेम विथ बँक निफ्टी, ह्यांच्यामध्ये आता सायकोलॉजिकल लेवल्स काय मार्केटमध्ये आपण नियर बाय ड्रॉ करू शकत नाही, कारण मार्केटमध्ये कम्प्लिटली जेव्हा असा गॅपडाऊन ओपन होतो तेव्हा कम्प्लीट सायकोलॉजी बिघडते मार्केटची. सो इथं मार्केटनं स्वतःला सस्टेन केलंय, बँक निफ्टीमध्ये स्वतःला मार्केटनं सस्टेन केलंय आणि हे पण एक चांगल्या लेवलचं बाईंग आहे. सो ह्या बिग प्लेअरला आपण टार्गेट करू शकत नाही उद्याच, लगेच उद्या आपण टार्गेट करू शकत नाही. सगळ्यात जास्त एसएल जे अवेलेबल असणार आहेत मार्केटमध्ये ते एक ह्या रेंजमध्ये मार्केट एसएल अवेलेबल असणार आहे. सो मार्केट जर फ्लॅट गॅपडाऊन ओपन होते तर मार्केटमध्ये आपण सेलिंगला बघतोय. जर मार्केट गॅप ओपन होत आहे तर आपण मार्केटमध्ये डायरेक्टली बाईंगला ट्रेड घेणार आहोत. सो दिस इज द अनालिसिस फॉर टुमॉरो. इथे एक सायकोलॉजिकल लेवल आहे, ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे, कारण जेव्हा मार्केट अशा 50,000च्या लेवलच्या खाली ट्रेड करतं किंवा डायरेक्टली वर ट्रेड करतं तेव्हा इथं बायर्स किंवा सेलर्स येण्याची जास्त शक्यता असते. सो ह्या सगळ्यांची आपण काळजी घेऊन उद्या मार्केटमध्ये ट्रेड करणार आहोत. सो दॅट्स इट. आणि सायकोलॉजिकल लेवल्स असे इम्प्रॅक्टिकल आता तरी काय मला दिसत नाहीयेत. सो उद्याच मार्केटमध्ये मॉर्निंगला आपण ते ड्रॉ करू. थँक्यू सो मच.